नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम असणारं राईस टोनर. त्यासाठी एका बाउलमध्ये इथे 2 चमचे मी बासमती तांदूळ घेतला आहे. तुमच्याकडे जो पण तांदूळ असेल तो तुम्ही इथे वापरून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि हे तांदूळ व्यवस्थित असे हलवून घ्यायचे, जेणेकरून यातली धूळ वगैरे सगळी निघून जाईल आणि हे पाणी आपल्याला सांडून द्यायचे. असं 1 ते 2 वेळेस मी हे तांदूळ धुवून घेतले. त्यानंतर स्वच्छ पाणी घातले. आता झाकण ठेवून ओव्हरनाईट आपल्याला तांदूळ असेच भिजू द्यायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपले तांदूळ छान भिजलेले आहेत आणि आपलं राईस वॉटर तयार आहे. आता एक स्वच्छ केलेली स्प्रे बॉटल घ्यायची. त्यामध्ये हे राईस वॉटर जे आहे ते आपल्याला ओतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे साधारणतः अर्धा ते 1 चमचा गुलाबजल. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकणार आहोत. तर ही कॅप्सूल आपल्याला एकच टाकायची आहे. अशा पद्धतीने याला पिनेने टोचून नंतर यातलं लिक्विड जे आहे ते या बॉटलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम असणारं जे आहे ते म्हणजे ग्लिसरीन. ते अर्धा झाकण इथे ग्लिसरीन आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, ॲलोवेरा जेल, त्यानंतर गुलाबजल आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयोगी असतं. त्यानंतर म्हणून आपण या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या. त्यानंतर स्प्रे बॉटलचं झाकण बंद करून अशा पद्धतीने याला शेक करून घ्यायचं आहे आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपण जेव्हा 2 टाईम फेस वॉश करतो, फेस वॉश झाल्यावर लगेचच आपल्याला हे आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुम्ही जे मॉइश्चरायझर वापरतात ते लावून घ्यायचं आहे आणि 7च दिवस तुम्हाला हे वॉटर यूज करायचे. त्यानंतर नवीन फ्रेश वॉटरचा तुम्ही वापर बनवून करायचा आहे आणि हे जे राईस वॉटर आहे ते तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.